सामन्याला सुरुवात करा. जो क्वालिफाय मॅच असेल तो 2 षटकांचा केलेला जाईल. इथून जर तुम्ही जास्त वेळ व्यतीत केला. एनसीसी नारंगी ब आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोनात करत असताना आरके डोंगरपाडा या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्याकरिता जय पाटील यांना आपण पाहतोय. फ्रिकीचा जादूगर एक मिस्ट्री बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्रायकिंग वरती बॅटर मिस्टर प्रफुल्ल आणि नॉन स्ट्रायकिंग वरती ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच सामना क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त जातोय प्लीज एनसीसी नारंगी टीम. टायमर या ठिकाणी ऑन केले गेले. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये मिस्टर जय पाटील. पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकला आणि ओळखलं होतं. सरळ बॉल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे वन बाउन्स ओव्हर द रोप फ्लॅट 6 षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती धमाका होताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रफुल्लच्या बॅटमधून. 6 धावा आल्यात. सुरुवात चांगली झाली या षटकाची. डीप स्कोअर लेगला टार्गेट केलं आणि तिथे या धावा डिपॉझिट केल्या गेल्या. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रफुल्लला चांगलंच माहिती आहे 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावा येतील त्या खूप महत्वाच्या असतील. ते कमबॅक झालाय. पलटवार झालाय गोलंदाज जयचा. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 6. सध्या तरी पहिले षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. जयला इथे या खेळपट्टीवरती मदत चांगली मिळते. ज्या पद्धतीनं तो बॉल फिरवतोय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर भरपूर मागे टाकला होता. तो लेग ब्रेक बरोबर बॅटवरती चढला आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम होणार. इथे देखील डीप स्क्वेअर लेगला पुनश्च एकदा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. 4 धावा प्रफुल्लच्या बॅटमधून चौकार. हा देखील बॉल त्या ठिकाणी भरपूर मागे होता. शॉर्ट बॉलचा वापर केला. तिथे रन्स येताना पाहायला मिळत आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती 3 बॉल्स केला आतापर्यंत झालाय. राऊंड द विकेट जय चांगल्या पद्धतीनं फिरवलाय. बरोबर हातामध्ये जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप सक्सेस झालाय आणि बॅटर प्रफुल्ल बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर लगेच. स्विच हिट आणि या बॉल वरती त्या ठिकाणी धावा मिळतील 4 चौकार. आलेल्या पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी जयवरती प्रहार केला गेलाय. 14 धावा फलकावरती. ते श्रेयसला चांगलंच माहिती आहे. लेग ब्रेक बॉल वापरले जात आहेत. व्हेरिएशनचा वापर जय मैदानामध्ये करतोय आणि स्विच हिट जर खेळला तर अजून चांगला फायदा मिळेल आणि त्या प्रयत्नामध्ये यश सुद्धा मिळताना पाहायला मिळालं. गोलंदाज जयच्या विरोधामध्ये चौकार आला. 14 धावा फलकावरती 5 बॉलचा केला आतापर्यंत मैदानामध्ये झाला. शेवटचा बॉल मिड ऑफ वरून खेळण्याचा प्रयत्न पाठलाग सुरू आहे. 2 धावांचा कॉल. धावचीची संधी आणि इथे धावचीच्या रूपामध्ये विकेट गमवावी लागेल. बॅटर ज्ञानेश्वर
बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 15 आणि 15 वरती दुसरा धक्का लागत असताना आर के डोंगरपाडा टीमला. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा आणि एनसीसी नारंगी ब टीम आपण जो सेकंड बॉलर तो लगेचच बॉलिंग ट्रॅक वरती आणायचा आहे. आपला जो दुसरा बॉलर तो लगेच आपण बॉलिंग ट्रॅक वरती आणा. नवीन बॅटर पार्थ मैदानामध्ये दाखल होतोय. पार्थ आपण लगेचच मैदानामध्ये पोहोचायचंय आणि फिल्डिंग आपण लावून घ्या. 15 धावा पहिल्या षटकामध्ये जयच्या विरोधामध्ये आक्रमण होताना पाहायला मिळालं. एक विकेट सुद्धा जयने पहिल्या षटकामध्ये घेतला होता. नवीन बॅटर पार्थ मैदानामध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती पार्थ, एका बाजूला श्रेयस त्याच्या सोबतीनं खेळपट्टीवरती आता एक चांगली बॉन्डिंग बनवावी लागणार. परंतु वेळ जास्त नाही आहे तुमच्याकडे. 4 षटकांचा फॉर्मॅट. ओव्हर नंबर 2 मध्ये निशाद पाटीलला आपण पाहतोय. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक या गोलंदाजाच्या नावावरती आपण पाहिलं लास्ट इयरमध्ये एनसीसी चषक 2025 मध्ये. आणि तोच गोलंदाजी मार्कवरती. आता येणारी जी 2 षटक आहेत ती तुम्हाला 9 मिनिटांमध्ये हाताळायची आहे. त्याची नोंद घ्या. चला घाई करा. लगेच आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज व्हायचं आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. धावसंख्या फलकावरती 15 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत्या. स्ट्रायक वरती श्रेयस गुरव जो एक विध्वंसक फलंदाज आता त्याची खेळी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायची आहे. येथे खेळण्याचा प्रयत्न संदीप किनी फर्स्ट स्लिप मध्ये उपस्थित आहे. आणि टिपलाय जाईल फलंदाज श्रेयस गुरव. बॅक टू द डगआउट. चला बॅटर प्लीज आपण लगेचच मैदानामध्ये दाखल व्हा. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. निशाद बॉलिंग ट्रॅक वरती आले आणि पहिल्याच बॉल वरती एक मोठा धक्का या ठिकाणी दिलाय. श्रेयस शेवटच्या ओव्हर पर्यंत जर टिकून राहिला तर एक मोठी धावसंख्या उभारू शकतो. हे निशादला चांगलंच माहिती आहे आणि त्याच्या विरोधामध्ये चांगला बॉल डिलिव्हर केला. तिथे विकेट मिळताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मुकुल या ठिकाणी दाखल झालाय. मुकुल सोनार न्यू बॅटर 5व्या क्रमांकावरती. टीमची टोटल फलकावरती 15 वरती तिसरा धक्का टीम आर के डोंगरपाडा टीमला लागत असताना अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या दृष्टीने प्लीज घाई करा मित्रांनो. 15 धावा फलकावरती आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. 5:26 घड्याळामध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. निशादने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. नवीन बॅटर मुकुल मैदानामध्ये दाखल झालाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरा बॉल या दुसऱ्या षटकामधील दुसरा बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावचीची संधी. डायरेक्ट हिट जर झालाय ते तर वॉज डेंजरस असता. परंतु 2 धावा मिळतील या बॉल वरती. या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती लागले गेलेत. आतापर्यंत 2 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाल्या. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाजच्या विरोधामध्ये चांगली लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी ऑफर केली होती गोलंदाज निशादने. सुरुवात चांगली मिळाली त्यामुळे त्या ठिकाणी थाटन मिरवत असताना मैदानामध्ये निशादला आपण पाहतोय. आज नारंगी गावाचा अभिमान त्याला दाखवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला मुकुल पहिल्या बॉलवरती जीवनदान मिळाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये तो आक्रमक होऊ शकतो. लॉंगरला बॉल जातोय. शतक त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड करेपर्यंत एक धाव पूर्ण केल्या. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. पहिले 3 बॉल निशादचे परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी टाकले गेलेत आणि जे परफेक्शन दाखवायला हवंय ते दाखवलंय निशादने. दे चेंज ऑफ द पेस. धीम्या गतीचा लेग कटर त्या ठिकाणी हाताळलाय आणि यश देखील मिळालंय गोलंदाज निशादला. 4 बॉल झाल्यात. निशादची चांगली गोलंदाजी आपल्या छोट्या बंधूवरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण झाल्यानंतर धावा खर्च झाल्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न मिस्टर निशाद या ठिकाणी करत असताना 4 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 5वा बॉल ओव्हर द विकेट. 5वा बॉल देखील बॅकची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर कॅरी करू शकला नाहीये. एक धाव मिळेल या बॉलवरती. 19 धावा फलकावरती. निशादने या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावांवरती या ठिकाणी अंकुश लावून ठेवला. मागच्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्यात. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मुकुल स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत निशाद समोर 2 वेळा मुकुल आला आणि दोन्ही वेळा निशाद हवी झालाय. आता या बॉलवरती कोणता खेळाडू हवी होईल. इथे फुल टॉस टाकलाय. नो बॉल. नो +1. एकूण 2 धावा मिळतील. कंट्रोल नव्हतं या बॉलवरती निशादचं.
पहिले 5 बॉल सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु शेवटचा बॉल या ठिकाणी चुकी करून बसल्यात निशात. धावसंख्या फलकावरती 21 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. येणारा बॉल फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग वरती पार्थ धावाला सजेस्टचा खेळ त्याला करावा लागणार आहे. 21 स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्री हिटच्या बॉलवरती जो बॉल डिलिव्हर करायला हवा आहे त्या ठिकाणी डिलिव्हर केला निशादने. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 21 रन स्कोर कार्ड ते आपण पाहतोय. चला तिसरा गोलंदाज लगेचच आपण बॉलिंग ट्रॅक वरती या आणि क्षेत्ररक्षक आपण आपल्या जागेवरतीच राहायचं आहे, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि त्या दृष्टीने प्लीज थोडंसं कोऑपरेट करा. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 10.50 ची सरासरी या ठिकाणी मेंटेन केली गेली. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी समाप्ती झाल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये धीरज आजच्या दिवसामध्ये ज्याच्या नावावरती अर्धशतक आपण पाहिले. मशीन आहे धीरज, एक परफेक्ट ऑलराऊंडर. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती धमाका होताना पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल. स्क्वेअर लेग सीमारे शॉपलीकडे षटकार. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. 6 धावा. 27 धावा फलकावरती पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार त्या ठिकाणी केला गेलाय. 27 वरती ही टोटल आपण पाहतोय. पहिल्या बॉलचा केल्या ठिकाणी झाला मिस्टर धीरज बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या विरोधामध्ये मुकुलने आक्रमण केलंय. मागच्या ओव्हरमध्ये मुकुल शांत दिसला होता. शांत जरी असला तरी संत नाहीये. त्याला सुद्धा माहिती आहे या सिच्युएशनला बॅटिंग करणं गरजेचं आहे, आपला शो दाखवणं गरजेचं आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीनं बॉल डिलिव्हर केला होता. बोट फिरवली होती या बॉलवरती आणि त्याचा फायदा मिळालाय धीरजला. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. 27 धावा फलकावरती 27 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. धीरजला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पलटवार त्याने देखील केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल मैदानामध्ये टाकलाय. तिसरा बॉल ऑफ कटर टाकलाय. एक्स्ट्राला मिस करतोय. इथे देखील एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 28 28 फलकावरती 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. तिसरा बॉल या षटकामधील. तिसरा बॉल बॅटची मोठी कडा आणि विकेट किपरचा सहारा. फलंदाज मुकुल बॅक टू द डगआउट. लागलाय चौथा धक्का टीम आरके डोंगरपाडा संघाला. चला बॅट्समन घाई करा. आकाश आपण प्रमोट करत मैदानामध्ये दाखल व्हायचे. 28 फलकावरती 28 स्कोर करते आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये दाखल होतोय. मुकुल तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. 28 वरती 4 आरके डोंगरपाडा टीम सध्या तरी संघर्ष करते. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु तदनंतरचे 2 बॉल कमबॅक करणारे आहेत, पलटवार करणारे धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी बॅट भरपूर वेगाने फिरवली होती. एकच धाव या बॉलवरती घेतलाय. 29 धाव फलकावरती. येणारे 2 बॉल जे आहेत ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी हाताळायचे आहेत. 2 मिनिटांचा अवधी आहे. एक आशेचा किरण पार्थ सध्या क्रीज वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा बॉल या ओव्हर मधील. फुलटॉस व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. डिप्स करून फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण केलेली नाहीये. बॅकअप चांगला मिळतोय संदीपचा. एकच धाव या बॉलवरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. 5:33 घड्याळामध्ये आपण पाहतोय. अजूनही आपल्याला एक सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. त्याचबरोबर या मॅच मधील सेकंड इनिंग सुद्धा अजूनही बाकी आहे. ऑफ कटर टाकला होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झाला होता. फाईट बॉल 31 धावा फलकावरती 31. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल चांगल्या पद्धतीने फिरला जरूर, परंतु ज्या टप्प्यावरती बॉल डिलिव्हर्ड करायला हवा होता तो टप्पा या ठिकाणी मिळाला नव्हता. धावसंख्या फलकावरती 31. पुढचा बॉल या ओव्हर मधील.
इथे स्लाइस करण्याचा प्रयत्न जय पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्याने टिपलाय असेल शेवटच्या बॉलवरती मिळालंय विकेट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर 31 स्कोर कार्ड वरती 31 ला 5. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणारे 6 बॉल या मॅचचं भवितव्य दर्शवून जाणारे असेल. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 15 धावा जर येत आहेत तर एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती उभी असेल. परंतु जर का या ओव्हर मध्ये सनी चमकला तर मग धावा चेज होणं थोडंसं सोपं होऊन जाईल. कारण एनसीसी नारंगी बट टीम जवळ ते विस्फोटक फलंदाज आहेत. धीरज, संदीप, मनीष त्यामध्ये ही नावं आवर्जून घेतली जातात. परंतु बॉलिंग अटॅकला सुद्धा विसरून चालणार नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती सनीला आपण पाहतोय. आर के डोंगरपाडा टीमचा त्यामध्ये श्रेयस गुरवचा महत्वाचा रोल असेल. पार्थला देखील आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल तिथे थोडंसं धीम्या गतीचा होता. शतक तरीके येत आहेत. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टीमची टोटल फलकावरती 33 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती. 33 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी जरा सनी या ओव्हर मधील पुढचा बॉल. दुसरा बॉल या शेवटच्या ओव्हर मधील फुल लेंथ वरती बॉल ठेवला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी आहेत. मनीषला आपण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती घेतले. एकेरीवरती संतुष्ट लागणार. आज मनीषचा सुद्धा एक महत्वाचा रोल या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला आर के डोंगरपाडा टीम मध्ये सेकंड इनिंग मध्ये श्रेयस वरती नजरा असणार आहेत. पार्थ वरती नजरा असणार आहेत. नेहालला पण पाहतोय जो सध्या बॅटिंग करतोय. आता बॅटिंग मध्ये देखील कॉन्ट्रीब्युशन त्याला द्यावं लागणार आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ ठिकाणी झाला. तिसरा बॉल या चौथ्या षटकामधील बॉलिंग ट्रॅक वरती सनी. इथे पुल शॉट डिस्टन्स हवाय. मिड विकेटला जज करतायत मनीष. फक्त पाहत राहावं लागणार आहे. सरळ बॉल क्लिअर करतोय. 6 धावांकरिता षटकार. शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी सनीच्या विरोधामध्ये षटकार आला. 40 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजूनही 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. आता येणारे 3 बॉल सनीला चांगले टाकावे लागणार आहेत. कारण जर का येणाऱ्या 3 बॉलमध्ये अजून एक मोठा फटका आला तर आर के डोंगरपाडा टीम एक मजबूत टोटल वरती जाऊन पोहोचेल. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. सनी पुनश्च एकदा नेहलच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. 6 धावा तसा उमटवला गेलाय नेहल या नावाचा. 46 धावा 46. षटकार आल्यानंतर आता डगआउट मध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण. कारण सेलिब्रेशन सुरू आहे. या 2 षटकार येणं खूप गरजेचं होतं. या 2 षटकारांनी एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी डगआउट प्रफुल्लित झाले. 46 धावा फलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न इथे सनीला करावा लागणार आहे. कारण नेहल आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. 5वा बॉल या ओव्हर मधील. 5वा बॉल फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर मनीष जीवाची आकांक्षा करतोय. प्रयत्न चांगले होत आहे. प्रयत्नांना आले अपयश. 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्यात. 48 स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आता येणाऱ्या शेवटच्या बॉलवरती रिझल्ट चांगला द्यायचा आहे नेहलला. आणि खऱ्या अर्थाने नेहल आता बॅटिंग मध्ये आपली जी कामगिरी आहे ती चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना 48 धावा फलकावरती या ओव्हर मध्ये आतापर्यंत सनीच्या विरोधामध्ये तब्बल 17 धावा येताना पाहायला मिळतात. 17 रन्स आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आता हा शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती राहील. अंतिम चेंडू. अंतिम बॉल. तिथे पुल शॉट आणि काय फिनिश केलाय. फिनिशर कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण मैदानामध्ये दिलंय मिस्टर नेहल. एकंदरीत 54 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 54 धावा फलकावरती. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. चला आर के डोंगरपाडा टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आणि एनसीसी नारंगी ब टीम आपण आपले जे 2 बॅटर आहेत ते मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला आर के डोंगरपाडा टीम
अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि NCC नारंगी ब टीम आपण मैदानाचा ताबा सोडा आणि लगेचच आपले जे 2 बॅटर आहेत ते मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवा. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं. 4 षटकांमध्ये एक परफेक्ट टोटल आणि एक खऱ्या अर्थानं मोठी टोटल स्कोर कार्डवरती उभेही केले. सर 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेले 4 षटकांमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त टीम मीटिंग करू नका आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. टार्गेट 55 समोर ठेवलं गेले. 55 धावांचं टार्गेट समोर आपण पाहतोय. जीवदानी गसपाटा टीम या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये कोणता संघ या ठिकाणी आमच्यासोबत फाईट करेल, परंतु इथे फाईट बॅक करावी लागणार आहे NCC नारंगी ब टीमला या मॅचमध्ये. एकंदरीत 55 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलं 4 ओव्हरमध्ये. एक मोठी टोटल आहे या सिच्युएशनला, या कंडिशनला. इथं अजून पिच कंडिशन देखील खूप काही डिझर्व करत आहे. कॉन्क्रीट विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि इथे धीरजचा क्लास खूप महत्त्वाचा ठरणार आहे. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती मुकुल या ठिकाणी दाखल झालाय. स्ट्रायकिंगवरती धीरज आणि नॉन स्ट्रायकिंगवरती मनीषला आपण पाहतोय. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी आपली छाप सोडल्या. आता या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील लढावं लागणार आहे. 2 महायोद्धा एकमेकांच्या समोर, एका बाजूला RK डोंगरपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना NCC नारंगी ब. दोन्ही गावं आजूबाजूला असणारी आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धीरज नारंगी गावाचा रुबाब दाखवत असताना मिड विकेटला ठोकला षटकार. 6 धावा पहिल्या चेंडूवरती सुरुवात अशी गेल्या. आता डगआउट मध्ये त्यांचा आनंद गगनात मावेन असा. 6 धावा स्कोर कार्ड वरती. मकुलवरती प्रहार या ठिकाणी केला गेला. पहिलाच बॉल बरोबर त्या ठिकाणी टप्पामध्ये मिळाला. 6 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झाला. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. फलंदाज धीरजचा बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये ही बॅटल सध्या सुरू आहे. एका बाजूला बॅटर धीरज जो बेस्ट आहे NCC नारंगी ब टीमचा, तर दुसऱ्या बाजूला मुकुल जो बेस्ट आहे RK डोंगरपाडा टीमचा. आणि या 2 बेस्ट प्लेयर्समध्ये एक चांगली बॅटल सुरू आहे. इथे देखील हुक शॉट खेळायचा होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. 6 धावा स्कोर कार्डवरती. 2 बॉलचा केला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होतोय. पहिल्या षटकामध्ये जयच्या विरोधामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्या हिशोबाने इथे रन्स बनवावं लागणार आहेत. जर का पहिलं षटक या ठिकाणी चांगलं गेलं NCC नारंगी ब टीमसाठी, तर धावा चेज होणं या ठिकाणी सोपं होऊ शकतं. परंतु इतक्या सहजासहजी मुकुल त्या धावा बनवू देणार नाहीये. इथे वॉट अ शॉट, फटका जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका आणि बॉल सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार धीरजच्या बॅटमधून. 4 धावा. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 10 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 10 धावा फलकावरती धीरजच्या बॅटमधून. 2 मोठे फटके मुकुलच्या विरोधामध्ये येत असताना आपण पाहतोय. मुकुल देखील कमबॅक करणं जाणतो या सिच्युएशनला. सध्या जरी प्रेशरवाल्या सिच्युएशनमध्ये खेळ करणं आता कोणत्या संघाला कठीण होईल. ज्या पद्धतीनं धीरज मैदानामध्ये बॅटिंग करतो, बॉलिंग करणारा संघ इथे
थोडासा बॅकफुटला होता मागच्या बॉलवरती. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर चेस्ट लेवलला बॉल ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची समाप्ती. मोठा फटका आल्यानंतर कमबॅक चांगला झाला मैदानामध्ये. ज्या पद्धतीनं बॉल बाउन्स झाला होता गोलंदाज मुकुलचा. हाईट चांगली आहे त्यामुळे बॉटम हँडचा चांगला वापर या ठिकाणी करत असताना 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आता. 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 45 धावांची गरज. राऊंड द विकेट. पुढचा बॉल इथे चांगल्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण आपल्या जागेवरती यायचं आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 5 बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या 2 बॉलवरती धीरज संघर्ष करतोय. म्हणजे 2 बाउन्सर मैदानामध्ये हाताळले गेलेत गोलंदाज मुकुलच्या माध्यमातून. त्या बाउन्सरवरती या ठिकाणी खेळ करता आलेला नाही आहे. धीरजला आपली छाप सोडता आलेली नाही आहे. तर शेवटचा बॉल मुकुल या ओव्हरमधील अंतिम चेंडू घेऊन दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा बॉल समोर फटका. लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हँडसम. 6 धावा धीरजच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. 16 धावा स्कोर कार्डवरती. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 13च्या सरासरीने येथे खेळावे लागणार आहे. 18 बॉल आणि 39 धावांची गरज येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 16 धावा फलकावरती, 6 धावा शेवटच्या बॉलवरती. चला घाई करा. आपला जो दुसरा बॉलर आहे तो लगेचच बॉलिंग ट्रॅकवरती आणायचा आहे. सेकंड बॉलर चला लगेच आपण बॉलिंग ट्रॅकवरती आणा, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण घाई करा. की डोंगरपाडा टीमला विनंती असेल. धावसंख्या फलकावरती 16. 18 बॉलमध्ये विजयासाठी 39 धावांची गरज. एका बाजूला नारंगी गावाचं अस्तित्व तर दुसऱ्या बाजूला डोंगरपाडा गावाचं अस्तित्व पणाला लागलं. इथे लढावं लागणार आहे या मॅचमध्ये. एका बाजूला कालच्या दिवसामधून जो सामना पेंडिंग आहे, एका बाजूला शिरगाव आणि त्याचबरोबर त्यांना फाईट करत असताना श्रीराम कसरली. दोन्ही टीम आपण बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग ठिकाणी करायची आहे या मैदानावरती. 9 वाजता आपण बरोबर उपस्थित राहायचं आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज आहे. पार्थ या ठिकाणी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिलाच बॉल फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलाय. सोहमच्या स्वागताकरिता हा षटकार पहिल्या चेंडूवरती षटकार आला. ज्या पद्धतीने मागच्या ओव्हरमध्ये सुरुवात धीरजने केली होती, या ओव्हरमध्ये मनीष सेलिब्रेशन करत असताना अजिजी खिनी यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे स्पेशली सोहमसाठी. त्यांनी जर कॅच पकडला तर 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा मनीषच्या बॅट मधून कडक शॉट डीप स्कोअर लेगला ठोकलाय षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. तर समीकरण थोडंसं जवळ येत चाललंय. 16 बॉलमध्ये 27 ची गरज. अक्षय दोन्ही बॉल खराब टप्प्यावरती. आधीचा फुल टॉस तर नंतर शॉर्ट बॉल आणि या दोन्ही बॉलवरती आपली जी छाप आहे ती सोडत असताना मैदानामध्ये मनीष 2 तर ऑलरेडी आल्यात. तिसरा येईल का? चला घाई करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, कारण उद्याचं शेड्यूल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्या ग्रँड फिनाले देखील खेळवायचं आहे. 28 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. टार्गेट 55च आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना मनीष आणि धीरज थांबत नाही आहेत. इथे देखील चांगला फटका. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकेरी होतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता 15 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 29 धाव फलकावरती. धीरज आणि मनीष आपली छाप सोडत असताना, आपला ठसा उमटवत असताना मैदानामध्ये आपल्यामध्ये जी गुणवत्ता आहे, आपल्यामध्ये जे वैभव आहे त्या ठिकाणी दाखवत असताना धावसंख्या फलकावरती 29. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. फुलटॉस बॉल फटका फसलाय. फ्री झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॉल आतापर्यंत कलेक्ट झाला नाही आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्यात. 31 धावा फलकावरती. 2 बॉल या ओव्हरमधील अजूनही बाकी आहेत. तर येणाऱ्या 2 बॉलमध्ये धीरजला एक तरी मोठा फटका खेळावा लागणार आहे.
जर का श्रेयस गोलंदाजी मार्कवरती आला तिसऱ्या षटकामध्ये तर तो इतक्या सहजासहजी मोठे फटके मारू देणार नाहीये, कारण या स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये अप्रतिम राहिले. पार्थ देखील मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या मॅचमध्ये त्याच्यावरती हल्ले केले गेलेत. एकंदरीत मागच्या 4 बॉलमध्ये 15 धावा त्याच्या विरोधामध्ये येताना दिसल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील पार्थ चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कमबॅक झालाय पार्थच्या माध्यमातून, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो या ठिकाणी होणार नाहीये. एक दुसरी धाव पूर्ण झालाय, बॉल कलेक्ट झाला नाहीये. काय घडतंय मैदानामध्ये? 33 धावा फलकावरती 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये आता विजयासाठी 22 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती रन्स देताना दिसल्यात. पहिले षटक त्यामध्ये 3 डॉट बॉल आले होते, परंतु या ओव्हरमध्ये पार्थच्या विरोधामध्ये चांगली स्ट्रॅटर्जी दोन्ही फलंदाजांनी बनवलं, कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉलवरती जर रन घेतला तर या ठिकाणी ऑटोमॅटिकली बॉलर प्रेशराईज होईल. 33 धावा फलकावरती 13 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल स्ट्रायकिंगवरती धीरजला आपण पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमध्ये. 8 बॉलमध्ये आतापर्यंत 20 बनवलाय धीरजने. शेवटचा बॉल, इथे फटका खेळलाय, फटका फसलाय आणि तिथे टिपलाय झेल. फलंदाज धीरज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 आता 12 बॉल 22 ची गरज. चला घाई करा बॅट्समन, लगेच आपण मैदानामध्ये उतरायचंय. संडी थोडीशी पण घाई करा, वॉर्मअप करत आपण मैदानामध्ये या. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल कोणाच्या नावावरती असतील? मागच्या 12 बॉलमध्ये 33 बनवल्यात, आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 22 बनवायचे आहेत. संदीप अर्थातच सँडी मैदानामध्ये दाखल झाला. आता ओव्हर नंबर 3 मध्ये श्रेयस बॉलिंग ट्रॅकवरती आला. 12 बॉलमध्ये 22 धावांची गरज आणि या ओव्हरमध्ये धावा रोखायच्या आहेत गोलंदाज श्रेयसला. आणि त्याच आक्रमणामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्या संघामधील एक सर्वाधिक महत्त्वाच्या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. आर्किड डोंगरपाडा टीमच्या माध्यमातून एक मेन वेपन बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 12 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचे 22. स्ट्रायकिंगवरती मनीष आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याने केलं. 13 धावांचं योगदान त्याने दिले आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल ऑफ कटर मैदानामध्ये टाकला होता, चांगला फिरलाय. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय, भरपूर आतमध्ये आला होता. चांगल्या पद्धतीनं बॉलवरती बोटं फिरवले होते. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 22 धावांची गरज. हृदयाची स्पंदने वाढत आहेत. विकेट गेल्यानंतर डगआउटमध्ये पिन ड्रॉप, सायलेन्स, पुन्हा एकदा ती शांतता या ठिकाणी डगआउटमध्ये पसरत असताना. दुसरा बॉल या ओव्हरमधील, इथे फुल टॉस डिपॉझिट करण्याचा प्रयत्न शतशे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅच ड्रॉप, एक सोपा साधा झेल त्या ठिकाणी सोडलाय. आता हा झेल सुटल्यानंतर हा सामना देखील निसटतोय का पाहायचं आहे. आता विजयासाठी 10 बॉल 20 ची गरज, कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी संधी दौडून आली होती, फुल टॉस जाणून बुजून टाकला होता. आता 10 बॉल 20 धावांची गरज आहे. कॅच कंप्लीट करणं खूप गरजेचं होतं. चला घाई करा, वेल जास्त जातो श्रेयस, प्लीज स्पीडअप करा. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. 35 धावा फलकावरती 10 बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. पुढचा बॉल या ओव्हरमधील, इथे पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झाला नाहीये. एक धाव मिळू शकते या बॉलवरती आणि यस एक धाव मिळाले एक बॅच रूपामध्ये. आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. संदीप किनी सँडी टीमचा बाहुबली सध्या क्रीजवरती उभा आहे आणि या ठाण्या वाघाला लढावं लागणार आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. 36 स्कोर कार्डवरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. आता येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 19. 3 बॉल आणि येणाऱ्या या ओव्हरमधील 3 बॉलमध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीने धावा बनवायला लागणार आहेत. 9 बॉल 19 ची गरज. ऑफ ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केले. शतशे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावांकरिता चौकार. आता 8 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. श्रेयसची नाराजी
8 बॉल आणि 15 धावींची गरज. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती. टार्गेट 55च आहे आणि सँडीच्या बॅटमधून हा करारा प्रहार होता. 40 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 धावींची गरज. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे ठरणार आहेत. श्रेयसला सर्वोत्तम प्रयत्न द्यावे लागणार आहेत येणारे 2 बॉल वरती. 8 बॉल आणि विजयासाठी 15ची गरज. फुलटॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. ज्ञानेश्वरला आपण पाहतोय 2 धावांचा कॉल आणि त्या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 13ची गरज. येणारे 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. काय इंटरेस्टिंग मॅच आजच्या दिवसामधील खऱ्या अर्थानं सर्वाधिक इंटरेस्टिंग मॅच मधील एक मॅच आपण पाहतोय. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना. हार्ट बीट्स वाढवणारा हा सामना. एका बाजूला आर के डोंगरपाडा, दुसऱ्या बाजूला NCC नारंगी. या बॉलवरती संदीपच्या बॅटमधून मोठा फटका. ट्रेडमार्क स्ट्रोक, सिग्नेचर शॉट. 6 धावा. तर 6 बॉल 7ची गरज. समीकरण सोपं केलं या षटकारांनी. स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती सँडीच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका या ठिकाणी खूप फायदेशीर ठरलाय. 6 बॉल 7ची गरज. जरा वेल जास्त जातोय. लगेच आपण आपला जो चौथा बॉलर आहे तो बॉलिंग ट्रॅक वरती आणायचा आहे. नेहल आपण पाहतोय ज्या धावा नेहलने खऱ्या अर्थानं शेवटच्या ओव्हरमध्ये बनवल्यात त्या धावा रोखण्याकरिता इथे लढावा लागणार आहे. आई जीवदानी गासपाडा टीमचे कॅप्टन सर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. जरा घाई करा, जसं वेळ आपल्याकडे नाहीये. 6 बॉल 6 बॉल मध्ये 7 धावींची गरज. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धावींची गरज. 48 धावा फलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. येणारे 6 बॉल नेहल वरती जबाबदारी त्या ठिकाणी दिली गेले. समोर मनीषला आपण पाहतोय. 6 चेंडू 7ची गरज. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती हवाई सफर, परंतु त्या ठिकाणी शतक उपस्थित होत आहे. त्याने टिपलाय जाईल. संपलाय फलंदाज मनीषचा खेळ. बॅक टू द डगआउट. गॉन. चला बॅट्समन प्लीज आपण घाई करा. चला बॅट्समन आपण वॉर्मअप करत या मैदानामध्ये. काही करा प्लीज. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. सँडी एका बाजूला चांगली बॅटिंग करत होता. मनीषने देखील या मॅच मध्ये आपली छाप सोडलाय, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत टिकून राहणं गरजेचं असतं आणि ते कुठेतरी जमलं नाही. आता 5 बॉल 5 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट आलं, त्यामुळे अभिमान या ठिकाणी नेहलला देखील असणार आहे. जतीन नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. एका बाजूला नेहल, दुसऱ्या बाजूला जतीन. चांगला बॉल तरीके आपल्याला पाहायला मिळतो. इथे चुकी झालाय आणि इथे विकेट गमावा लागेल. काही क्षणांसाठी श्वास थांबला होता, कारण ही धाव जर पूर्ण झाली असती तर समीकरण असं 4 बॉल आणि 6, परंतु आता समीकरण आहे 4 बॉल आणि 7. चला बॅट्समन लवकर मैदानामध्ये दाखल व्हा. चार बॉल मध्ये 7 धावांची गरज. नवीन बॅटर निशात मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो एक बाईक त्याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून नारंगीच्या मैदानावरती तो बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 7 आणि 7 धावी लागणार आहे मैदानामध्ये निशादला. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. संदीप एका बाजूला, नारंगी संघाचा ढाण्या वाघ हार म्हणणं त्याला शोभत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला नेहल. मागचे 2 बॉल काय डिलिव्हर्ड केल्यात, परंतु इथे फुल टॉस टाकलाय. चुकी केली. पहिले 2 बॉल परफेक्ट टप्प्यावरती, परंतु तिसरा बॉल फुल टॉस टाकला आणि आलाय षटकार. आता
आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. अजूनही सामना गेलेला नाहीये. पलटवार करणं आर के डोंगरपाडा टीम देखील जाणते आणि आता या 3 बॉल मध्ये या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जीवाची आकांक्षा नेहलला करावी लागेल. 3 बॉल आणि एका धावेची गरज आहे. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा असतो. एक एक धाव खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा जेव्हा या सिच्युएशनला मॅच फसते ना तेव्हा त्या गोष्टींचं महत्त्व समजतं. इथे एकदा पूर्ण होऊ शकते आणि याच ते एकदा पूर्ण झालंय. कॉंग्रॅच्युलेशन्स NCC नारंगी ब टीम. 1/4 रुबामध्ये शेवटच्या बॉलवरती धाव पूर्ण केलाय. बट हार्ड लक या ठिकाणी आर के डोंगरपाडा. चला टॉस साठी या NCC नारंगी. जय लगेच आपण टॉस करून घ्या. वेल प्लेड टीम आर के डोंगरपाडा. हार्ड लक. पराभवाचा सामना त्यांना करावा लागलाय परंतु खऱ्या अर्थानं आज योद्धाप्रमाणे ते लढल्यात. प्रत्येक युद्धामध्ये